श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। श्री श्री सद्गुरवे नमः। हृदयांतरी वसेतु श्री गुरुमाऊली। वरदहस्तधर मम शिरी। तव प्रेमलाभो जन्म जन्मांतरी। उद्धारावे कृपाळवा श्री हरिराया। श्रीमद्भागवत महापुराण तृतीय स्कंध अथैकविंशोऽध्यायः। कर्दमांची तपश्चर्या आणि भगवंतांचे वरदान। विदुराने विचारले, भगवन, स्वयंभू व मनूचा वंश मोठा आदरणीय मानला गेला आहे. त्यात मैथुन धर्माने प्रजेची वृद्धी झाली होती. आता मला त्याची कथा ऐकवावी. ब्रह्मन, आपण म्हणाला होतात की स्वयंभू व मनूचे पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद यांनी 7 द्वीपांनी वेढलेल्या पृथ्वीचे धर्मपूर्वक पालन केले होते आणि त्यांची देवहूती नावाची कन्या हिचा कर्दम प्रजापतींशी विवाह झाला होता. यम इत्यादी योगाच्या लक्षणांनी देवहूती संपन्न होती. तिच्यापासून महायोगी कर्दमांना किती संताने झाली तो सर्व प्रसंग आपण मला सांगावा. मला तो ऐकण्याची खूप इच्छा आहे. तसेच भगवान रुची आणि ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष प्रजापतींनी सुद्धा मनूंच्या कन्यांचे पाणी ग्रहण करून त्यांच्यापासून कोणत्या प्रकारे कोणकोणती संतती उत्पन्न केली ते सर्व चरित्र मला सांगावे. मैत्रेय म्हणाले, जेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान कर्दमांना आज्ञा केली की तुम्ही प्रजोत्पत्ती करावी, तेव्हा त्यांनी 10,000 वर्षांपर्यंत सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या केली. ते एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक पूजादी उपचारांनी शरणांगत वरदायक श्रीहरींची आराधना करू लागले. हे विदुरा, तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी कमलनयन भगवान श्रीहरींनी प्रसन्न होऊन आपल्या शब्द ब्रह्ममय स्वरूपाने मूर्तिमान होऊन त्यांना दर्शन दिले. भगवंतांची ती भव्य मूर्ती सूर्याप्रमाणे तेजस्वी होती. त्यांनी गळ्यात पांढऱ्या आणि निळ्या कमळांची माळ धारण केली होती. त्यांचे मुखकमळ काळ्या आणि सुंदर केसांच्या बटांनी सुशोभित दिसत होते. त्यांनी स्वच्छ वस्त्रे परिधान केली होती. मस्तकावर झगमगणारा सुवर्णमय मुकुट, कानात चमकणारी कुंडले आणि हातांमध्ये शंख, चक्र, गदा ही आयुधे होती. त्यांच्या एका हातात क्रीडेसाठी घेतलेले पांढरे कमळ शोभून दिसत होते. प्रभूंचे मधुर हास्यमय मुखकमल चित्त आकर्षित करून घेत होते. त्यांनी आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते. वक्षस्थळावर श्रीलक्ष्मी आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. प्रभूंच्या त्या आकाशस्थित मनोहर मूर्तीचे दर्शन घेऊन कर्दमांना फार आनंद झाला. त्यांच्या सर्व कामना पूर्ण झाल्यामुळे त्यांनी प्रसन्न हृदयाने पृथ्वीवर मस्तक टेकवून भगवंतांना साष्टांग नमस्कार केला आणि नंतर प्रेमाने मनपूर्वक हात जोडून सुमधुर वाणीने ते त्यांची स्तुती करू लागले. कर्दम म्हणाले, हे स्तुती करण्यायोग्य परमेश्वरा, आपण संपूर्ण सत्वगुणांचे निधी आहात. योगीजन उत्तरोत्तर शुभ योनींमध्ये जन्म घेऊन शेवटी योगस्थ झाल्यावर आपल्या ज्या दर्शनाची इच्छा करता तेच आपले दर्शन आज आम्हाला झाल्याने आमचे नेत्र धन्य झाले. भवसागरातून पार होण्यासाठी आपले चरणकमल जहाज आहेत असे असूनही ज्यांची बुद्धी आपल्या मायेने लोप पावली आहे तेच केवळ नरकामध्येही मिळणाऱ्या तुच्छ क्षणिक विषयसुखांसाठी त्या चरणांचा आश्रय घेतात. परंतु स्वामी, आपण तर त्यांना ते विषय भोगही देताच. प्रभो, तसाच कामकलुषित हृदय असलेला मी सुद्धा माझ्या स्वभावाला अनुरूप आणि गृहस्थ धर्म पालन करण्यास सहाय्यक अशा कन्येशी विवाह व्हावा म्हणून आपल्या कल्पवृक्षाप्रमाणे सर्व कामना पुरविणाऱ्या चरणकमलांना शरण आलेलो आहे. सर्वेश्वरा, आपण सर्व लोकांचे अधिपती आहात. नाना प्रकारच्या कामनांमध्ये गुंतलेले हे लोक आपल्या वेदवाणी रूपदोरीने बांधले आहेत. हे धर्ममूर्ते, त्यांचेच अनुकरण करीत मीही कालरूप आपल्याला कर्ममय आज्ञापालन रूप पूजा समर्पण करीत आहे. आपले भक्त, विषयासक्त लोक आणि त्यांच्याच मार्गांचे अनुकरण करणाऱ्या माझ्यासारख्या कर्मजड पशूंची पर्वा न करता आपल्या चरणांच्या छत्रछायेचाच आश्रय घेतात. तसेच एकमेव आपल्या गुणगानरूप चविष्ट सुधेचे पान करून आपल्या तहानभूक इत्यादी देहधर्मांना शांत करतात. प्रभो, हे कालचक्र मोठे प्रबळ आहे. साक्षात ब्रह्म याची फिरण्याची धुरी आहे. अधिक मासासह 13 महिने आरे आहेत. 360 दिवस जोड आहेत. 6 ऋतू चाकांचा घेर, अनंत क्षण पल इत्यादी याच्या तीक्ष्ण धारा आहेत. तसेच
3 चतुर्मास याची आधारभूत 3 वर्तुळे आहेत. हे अत्यंत वेगवान संवत्सर रूप कालचक्र चराचर जगाचे आयुष्य संपवित फिरत असते, परंतु आपल्या भक्तांच्या आयुष्याचा ऱ्हास करू शकत नाही. भगवन, ज्याप्रमाणे कोळी कीटक स्वतःच जाळे पसरतो, त्याचे रक्षण करतो आणि शेवटी ते गिळून टाकतो, त्याचप्रमाणे आपण एकटेच या जगाची रचना करण्यासाठी आपल्याशी अभिन्न अशा योगमायेचा स्वीकार करून त्यातून अभिव्यक्त झालेल्या आपल्या सत्वगुणादी शक्तीद्वारा स्वतःच या जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करता. प्रभो, यावेळी आपण आपल्या तुलसी माला मंडित मायेने परिच्छिन्न दिसणाऱ्या सगुण मूर्तीचे आम्हाला दर्शन दिले आहे. आपण आम्हा भक्तांना जे शब्दादी विषयसुख प्रदान करता ते माईक असल्या कारणाने आपल्याला जरी पसंत नसले तरी परिणामतः आमचे कल्याण करण्यासाठी असल्याने ते आम्हाला प्राप्त होवो. आपण स्वरूपतः निष्क्रिय असून सुद्धा मायेच्या द्वारा सर्व जगाचा व्यवहार चालविणारे आहात. तसेच अल्पशी उपासना करणाऱ्यांवर सुद्धा सर्व इच्छित वस्तूंचा वर्षाव करणाऱ्या आपल्या वंदनीय चरणकमलांना मी वारंवार नमस्कार करतो. मैत्रेय म्हणाले, भगवंतांच्या भुवया प्रेमपूर्ण स्मितहास्ययुग दृष्टीने चंचल होत होत्या. ते गरुडाच्या खांद्यावर विराजमान झाले होते. कर्दमांनी जेव्हा निष्कपट भावाने त्यांची स्तुती केली तेव्हा ते अमृतवाणीने बोलू लागले. श्री भगवन म्हणाले, ज्याच्यासाठी तू आत्मसंयम करून माझी आराधना केली आहेस, तो तुझ्या हृदयातील हेतू जाणून मी अगोदरच तशी व्यवस्था केली आहे. प्रजापते, माझी आराधना कधीच निष्फळ होत नाही. त्यातून ज्यांचे चित्त नेहमी माझ्या ठिकाणीच लागलेले असते, त्या तुझ्यासारख्या महात्म्या लोकांनी केलेली उपासना तर अधिकच फलदायी होते. प्रजापतीपुत्र, सदाचार संपन्न सम्राट स्वयंभुव मनू ब्रह्मावर्तामध्ये राहून 7 समुद्रांनी वेढलेल्या सर्व पृथ्वीचे राज्य करीत आहे. विप्रवर, तो धर्मज्ञ राजर्षी मनू शतरूपा राणीबरोबर तुला भेटण्यासाठी परवा येथे येईल. त्याची एक रूप, यौवन, शील आदी गुणांनी संपन्न काळेभोर डोळे असलेली कन्या यावेळी विवाहाला योग्य झाली आहे. प्रजापते, तू तिच्यासाठी सर्व दृष्टींनी योग्य आहेस, म्हणून तो तुलाच ती कन्या अर्पण करीत. ब्रह्मन, गेल्या अनेक वर्षांपासून तुझे चित्त जशा पत्नीची इच्छा करीत आहे तशीच ती राजकन्या लवकरच तुझी पत्नी होऊन तुझी यथेष्ट सेवा करील. ते तुझे वीर्य आपल्या गर्भात धारण करून त्यापासून 9 कन्या उत्पन्न करील आणि पुन्हा त्या कन्यांपासून लोकरीतीला अनुसरून मरीची आदी ऋषीगण पुत्र उत्पन्न करतील. तू सुद्धा माझ्या आज्ञेचे यथायोग्य पालन करून शुद्ध चित्त होऊन नंतर आपली सर्व कर्मफळे मला अर्पण करून मलाच प्राप्त होशील. जीवांवर दया करून तू आत्मज्ञान प्राप्त करशील आणि नंतर सर्वांना अभयदान देऊन स्वतःसहित संपूर्ण जगाला माझ्यामध्ये आणि मला तुझ्या स्थिर असलेल्या पाहशील. महामुनी, मी सुद्धा माझ्या अंश कलारूपाने तुझ्या तेजापासून तुझी पत्नी देवहूतीच्या गर्भात अवतीर्ण होऊन सांख्यशास्त्राची रचना करील. मैत्रेय म्हणाले, कर्दम ऋषींना असे सांगून इंद्रिय अंतर्मुख झाल्यावरच प्रगट होणारे श्रीहरी सरस्वती नदीने घेरलेल्या बिंदुसर तीर्थावरून निघून गेले. भगवंतांच्या सिद्ध मार्गाची, वैकुंठ मार्गाची सर्व सिद्धपुरुष प्रशंसा करतात. कर्दम पाहत असतानाच ते त्या मार्गाने गरुडाच्या पंखातून प्रगट होणाऱ्या सामवेदाच्या आधारभूत ऋचा ऐकत निघाले. श्रीहरी निघून गेल्यावर त्यांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहत भगवान कर्दम ऋषी बिंदू सरोवरावरच राहिले. वीरवर, इकडे मनूसुद्धा महाराणी शतरूपा आणि कन्या यांना सुवर्णजडित रथात बसवून पृथ्वीवर फिरत फिरत भगवंतांनी जो दिवस सांगितला होता त्या दिवशी शांतीपरायण महर्षी कर्दमांच्या त्या आश्रमात पोहोचले. सरस्वतीच्या पाण्याने भरलेले हे बिंदू सरोवर असे स्थान आहे की जेथे आपला शरणागत भक्त कर्दमाबद्दल उत्पन्न झालेल्या अत्यंत करुणेने भगवंतांच्या डोळ्यातून अश्रुबिंदू ओघळले होते. हे फार पवित्र तीर्थ आहे. याचे पाणी कल्याणप्रद आणि अमृतासारखे मधुर आहे. तसेच महर्षीगण नेहमी याचे सेवन करतात. हे बिंदू सरोवर पवित्र वृक्षवेलींनी वेढलेले होते. त्यात निरनिराळे शब्द करणारे पवित्र पशुपक्षी राहत होते. ते स्थान सर्व ऋतूंमधील फळांनी आणि फुलांनी संपन्न होते आणि सुंदर वनराई त्याची शोभा वाढवित होती. तेथे मदमस्त पक्ष्यांचे थवे किलबिलाट करीत होते. धुंद भ्रमर गुंजारव करीत होते. आनंदित मोर पिसारा पसरून नृत्य करीत होते आणि आनंदित झालेले कोकुळ कुहू कुहू करून एकमेकांना बोलावित होते. तो आश्रम कदंब, चंपक, अशोक, करंज, बकुळ, आसणा, कुंद, मंदार, कुडा आणि लहान लहान आम्रवृक्षांनी अलंकृत झाला होता. तेथे कारंडव, बदक, बेडूक, हंस, कुरर, पाणकोंबडा, सारस, चकवे आणि चकोर पक्षी मधुर किलबिलाट करीत होते. तसेच
हरीण, डुक्कर, साळी, गवे, हत्ती, वानर, सिंह, माकडे, मुंगूस, कस्तुरी मृग आदी पशूंनी तो आश्रम भरलेला होता. आदिराजा मनू त्या श्रेष्ठ तीर्थाच्या ठिकाणी कन्येसह पोचल्यावर मुनिवर कर्दम अग्निहोत्र करून बसलेले त्यांनी पाहिले. पुष्कळ दिवसपर्यंत उग्र तपस्या केल्यामुळे त्यांचे शरीर अत्यंत तेजस्वी दिसत होते. तसेच भगवंतांनी स्नेहपूर्ण नजरेने पाहिल्यामुळे आणि त्यांनी उच्चारलेल्या कर्णामृतरूप मधुर वचनांच्या श्रवणाने इतके दिवस तपश्चर्या करूनही ते विशेष दुर्बल दिसत नव्हते. ते उंच होते. त्यांचे नेत्र कमलदलासारखे होते. डोक्यावर जटा शोभून दिसत होत्या आणि कमरेला वल्कले होती. त्यांना जवळून पाहिले तर संस्कार न केलेल्या बहुमोल रत्नासारखे ते मलिन दिसत होते. नंतर महाराज स्वयंभुव मनूला आपल्या पर्णकुटीत येऊन प्रणाम करताना पाहून त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन प्रसन्न केले आणि यथोचित आदरातिथ्य करून त्याचे स्वागत केले. पूजेचा स्वीकार करून जेव्हा मनू स्वस्थ चित्ताने आसनावर बसला तेव्हा मुनिवर कर्दमांनी भगवंतांच्या आज्ञेचे स्मरण होऊन आपल्या मधुर वाणीने त्याला प्रसन्न करीत म्हटले, महाराज, आपण भगवान विष्णूचे पालनशक्ती रूप आहात, म्हणून आपले संचार करणे हे निश्चितच सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा संहार करण्यासाठीच आहे. आपण साक्षात विष्णू स्वरूप आहात. तसेच निरनिराळ्या कार्यांसाठी सूर्य, चंद्र, अग्नी, इंद्र, वायू, यम, धर्म आणि वरुण इत्यादी रूपे धारण करता. आपणास नमस्कार असो. आपण रत्नजडित विजयी रथावर आरूढ होऊन आपल्या तेजस्वी प्रचंड धनुष्याचा टणत्कार करी ज्या रथाच्या गडगडाटाने सुद्धा पापी लोकांना भय उत्पन्न करता आणि आपल्या सेनेच्या पायांनी रगडलेल्या भूमंडलाचा थरकाप करीत आपल्या त्या विशाळ सेनेला बरोबर घेऊन पृथ्वीवर सूर्यासारखे भ्रमण करता, आपण असे केले नाहीत तर भगवंतांनी निर्माण केलेल्या वर्णाश्रम धर्माची मर्यादा चोर, डाकू इत्यादी तत्काळ नाहीशी करतील आणि विषयलोलूप निरंकुश मानवांच्या द्वारे सगळीकडे अधर्माचा प्रसार होईल. जर आपण जगाच्या बाबतीत निष्काळजी झालात तर हे जग दुराचारी लोकांच्या तावडीत सापडून नष्ट होईल. तरीसुद्धा वीरवर मी आपल्याला विचारतो की यावेळी आपले कोणत्या कारणाने इथे आगमन झाले आहे. आपण मला आज्ञा करावी, तिचा मी निष्कपट भावाने स्वीकार करीन. अध्याय 21 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया तृतीयस्कन्धे 21ोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तुते. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जरी नाशिवंत असे देह माझा परित्याच देही सदा वास तुझा. मला बुद्धी दे गुण तुझेच गाया. क्षमा कर श्री सद्गुरुराया. ऋषिकेश मे वाग्मनः काय जातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन्. क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. श्री सद्गुरु चरणारविन्दार्पणमस्तु.